गुड मॉर्निंग गाईज, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये राजवीरची मम्मा. तर आज पुशी रविवार, त्यामुळे पूजा करायची होती. तरी मला मी आज म्हटली की लवकर उठणार, पण मला 7 वाजले उठण्यासाठी. तर लवकर आधी झाडून काढलं बाहेरचं हे सगळं आणि आता आंघोळीला पाणी ठेवलं. आंघोळ झाली की लगेच पूजा करणार. आणि एवढी भयानक थंडी पडली ना, काय सांगू, बाहेर झाडूनसुद्धा काढू वाटत नाही. आणि आमचा खंड्या बघा ना कसा झोपलाय छान उन्हामध्ये. खूप थंडी आहे. तुमच्याकडे आहे का थंडी? आमच्याकडे नव्हती, ह्या 2-3 दिवसांपासून जास्तच पडली आहे. आणि आंब्याला मोहर बघा ना किती छान आलाय. सॉरी, तौर बोलतात. हे 2 झाड आहेत आंब्याचे, पण एकालाच आलेलं आहे तौर. आणि आमच्याकडे 3 आहेत पेरूचे झाड. आंघोळीच्याच आधी मी कपडे भिजू घातले होते. राजच्या पप्पांची आंघोळ झाली होती आणि त्यामुळे म्हटलं आधी कपडे धुवून घेते, मगच आंघोळ करते. कपडे वगैरे भिजू घातले, त्यानंतर वॉश पण केली. आणि नंतर माझ्या डोक्यात एकच विचार होता, आज कोणती साडी घालायची. काही सुचत नाही. कितीही साड्या जरी असल्या ना तरी कुठली घालणार याच्या प्रश्नामध्ये प्रत्येक बाई असतेच, मला तरी असं वाटतं. आणि मी तर खूपच असते. आणि कुठली साडी वेअर केल्याच्यानंतर छानच वाटते, पण स्टार्टिंगला असं वाटतं हां नको, छान नाही वाटणार, पण छान वाटते. आणि माझं बेसिंगचं कसं आहे, आम्हाला बोरचं पाणी असल्यामुळे लगेच पांढरी पडतं, ब्लॅक कलरचं मार्बल असल्यामुळं. तर मग त्याला रोज 1 दिवस आड मी घासतच असते. तर मी ही साडी चूज केली होती आज घालण्यासाठी. सो मी आताच रेडी झाली आहे. छान अशी मी साडी वेअर केली आहे, खूप दिवसानंतर घातली आहे. कपडे माझे वाळून झाले. आज थोडे किती छान फुल आलंय ना, कलर पण खूप मस्त आहे. त्या अशी काही आम्ही झाडं लावली आहे. आम्ही जे आणलं होतं ना हे गुलाब खूप छोटं होतं आणि आता तर वेल टाईपच बनले. काही समजतच नाही हे नेमकं काय आणलं. तेव्हाच त्याला 2-4 वेळा फुलं आली, नंतर काहीच नाही. आणि हे वेलासारखंच वाढतंय, नुसते फांद्या होत आहे. तुमच्याकडे काही सजेशन असेल तर सांगा मला, हे नेमकं काय. हे बघा ना किती मोठी फांदी झाली याची, हे बघा किती मोठी. हा वेलासारखाच गुलाब झाला आहे. आणि हे एक शोपीस आहे. झाडाला पाणी टाकते मी 1 दिवस आड टाकते, दररोज नाही टाकत, कारण थोडंफार मुरलं पाहिजे. पूर्ण माती सुकली ना तेव्हाच टाकते मी. हे माझं फेवरेट झाड, एवढं छान वाटतं ना. आणि मी लावलं हे झाड, नारळ होतं. हे झाड जे आहे, नारळ घेण्यासाठी गेले होते हे, तेव्हा ते कोमाचं नारळ होतं, तर ते लावलं होतं. आणि ह्या झाडाला फक्त 1.5 वर्ष झाले असतील. किती लवकर वाढले बघा ना, खूप छान. जस्ट आत्ताच मी झाडाला पाणी टाकलं. सुंदर असं माझं हे देवघर. असल्यामुळे म्हटलं आजच ताक करून मस्त फ्रेश प्यायला. ही 2-4 दिवसाचीच साय जमा केलेली. घरी म्हैस असल्यामुळे भरपूर दुधाची साय निघते. मला आम्ही घरचंच तूप वापरतात. जी आणि राजची कशी पार्टी चालली पकोड्यांची बघा. आज 2घच जण जेवण्यासाठी असल्यामुळे त्यांना भाकरीच करावं म्हटलं. मला एवढ्या भाकरी नाही जमत, माझी जाऊबाई करते भाकरी. आणि मेथीची भाजी बनवली आहे दोघांसाठीच.